मानवत शहरातील बाराहाते गल्लीतील मिरगिन टाकी परिसरातील नागरिकांची बहुप्रतीक्षित मागणी अखेर पूर्ण झाली असून या परिसराच्या सुशोभीकरण कामाचे उद्घाटन नुकतेच डॉक्टर अंकुश लाड यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले। या ठिकाणी पूर्वी अस्वच्छता, मोकाट जनावरे, अंधार व घाणीचे साम्राज्य होते। त्यामुळे नागरिकांना या भागात राहणे, ये-जा करणे अत्यंत कठीण झाले होते। अनेक वर्षापासून नागरिकांकडून या ठिकाणी गार्डन, वॉल कंपाऊंड तसेच मुलांसाठी खेळण्याची आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चालण्याचा ट्रॅक असावा अशी मागणी करण्यात येत होती। या मागणीची दखल घेऊन परिसरात सुशोभीकरणाचे काम हाती घेण्यात आले। या अंतर्गत मजबूत सुरक्षा भिंत, लहान मुलांसाठी खेळणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रॅक, बसण्यासाठी उत्तम व्यवस्था अशा विविध सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत। त्यामुळे या परिसरात आता एक सुंदर, स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण तयार झाले आहे। या उद्घाटन प्रसंगी विविध मान्यवर उपस्थित होते। यामध्ये माननीय नगरसेवक गणेश कुमावत, विनोद रहाटे, शिवाजीराव पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक व व्यापारी महासंघाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे पाटील, ज्येष्ठ विधितज्ञ अनिरुद्ध पांडे सर, माजी नगरसेवक दत्ता चौधरी, मोहन लाड, ज्येष्ठ पत्रकार मोहनराव बाराहाते, पत्रकार विलासभाऊ बाराहाते, पप्पू भैया बाराहाते, अशोक भाऊ बाराहाते, रंगनाथराव बाराहाते, श्रीधर कोकर, आजमभाई कुरेशी, रफिकभाई कुरेशी, हारूनभाई कुरेशी, शकीलभाई कुरेशी, अनवरभाई बागवान, मेहबूब मनसुरे, कयूमभाई बागवान, सुभाष लेंगुळे, दगडोबा लेंगुळे, अमोल लेंगुळे, प्रकाश मोगरे, केशव पाटील, बिजू पाटील, गोपाळ दहे, प्रल्हादराव दहे, बालाजी दहे, हनुमान दहे, प्रभाकर दहे, नंदूभाऊ कचवे, गणेश दहे, प्रमोद राठोड, प्रदीप पेचपुले, गणेश गाजरे, नरेंद्र कुमावत, शिवनाथ कुमावत, भास्कर कुंभार, राहुल भदरगे, शंकर तटे, महादेव पांझाडे, बबन पांझाडे, आकाश गायकवाड, बालाजी गायकवाड, अमोल मेघळ, मोहनसिंग राजपूत, अशोक मगर, बालाजी गिराम आणि अनेक स्थानिक नागरिकांचा सहभाग होता। या कामामुळे परिसरातील नागरिकांना निवांत, आरोग्यपूर्ण आणि सुरक्षित वातावरणात वेळ घालवण्याची एक सुंदर जागा मिळाली आहे। उद्घाटन सोहळ्याच्या वेळी सर्वांनी या कामाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले। या उपक्रमामुळे परिसराचा चेहरामोहरा बदलल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी व्यक्त केली असून पुढील काळात देखील अशा विकास कामांची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे।